कमाल का उनका भी परफॉर्मेंस रहा था। आज दो टीमें एक दूसरे के सामने। ओमी केनी कौन रोकेगा इस बल्लेबाज को और दिखा सीधा आसमान लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। मोठा भाऊ नितेश दादा आहे त्याच्या साथीला, गावागावात त्याच्या नावाचा होतोय बोलबाला। सर्व इंटरप्राइजेस फेमस बिझनेस आहे बरे, सर्व इंटरप्राइजेस फेमस बिझनेस आहे बरे। थैंक यू डीजे। बिल्कुल गोल्डन मैन किंग मेकर रुशल पाटिल और अथर्व एंटरप्राइजेस के ओनर सम्मानीय नितेश शेठ पाटिल, इनके ओर से लगातार 3 छक्के के लिए और 3 चौकों के लिए दिवा कोलीवाड़ा टीम को 3000 का इनाम है। वो इस बार तेज बॉल डाली थी, ताकत है इस गेंदबाज लखन जादव ने। भले ही आज छक्का मार सकते हो लेकिन आपको रोकने की ताकत हम में। लेग स्टंप से बाहर, अंपायर का ये व्हाइट बॉल का करार। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती है इसी 1 रनों की मदद से फिलहाल रुशल अथर्व 11 त्विषा 11 टीम दिवा कोलीवाड़ा का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। बढ़िया शुरुआत होती हुई ओमी के द्वारा। इस बार भी अच्छा शॉट है, सीधा स्ट्रेट हिट साइड स्क्रीन की तरफ। ओमकार के बल्ले से आता हुआ 6 के बाद ये शानदार हिट 4 रन। थैंक यू डीजे। एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक है इस बल्लेबाज के पास। ओमकार शेट्टी हमारे साथ जुड़े और ये ओमी केनी। आज 3 ओमकार, एक मुरबी के ओमकार भी देखने को मिले। क्या बल्लेबाजी नजर आई अगेंस्ट द लेफ्ट हैंड के खिलाफ। ये पावरफुल बल्लेबाजी, मिड ऑन को बीट किया अगेन लॉन्ग ऑन की तरफ। ओमी केनी के बल्ले से अनदर बोर 4 रन, सीमा पर 4 रन। युवा मोर्चाचा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 अथर्व एंटरप्राइजेस सहाय बिझनेस या नावाचा, युवा मोर्चाचा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 अथर्व एंटरप्राइजेस। क्या बात है, क्या बात है। अथर्व एंटरप्राइजेस सुप्रसिद्ध उद्योजक तथा भारतीय जनता पार्टी के युवा दमदार डैशिंग नेतृत्व और इस टीम के पैकर्स भी है नितेश शेठ पाटिल और त्विषा 11 यानी कि रुशल पाटिल गोल्डमैन। इनके ओर से चौकों के हैट्रिक के लिए 3000 का इनाम। 2 बाउंड्री आ चुकी है, क्या हैट्रिक होगी? तो ये फुल टॉस, मिस टाइमिंग जरूर है। मिड विकेट में खिलाड़ी, तू शेर तो मैं 1.25 शेर, पहली तेरी तो दूसरी मेरी। ओमी केनी बैक टू द पवेलियन। इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना अनिल भोईर यांना मी पाहतो। अनिल, स्वागत आहे आपला। त्याचबरोबर सन्मानित तौसिफ पटेल, अशोक पाटील आणि कृष्णा धुमाल या त्रिवेणी संगमचा आमदार चषक स्पर्धेसाठी आगमन झालेला आहे। मनपूर्वक स्वागत हो टू रॉकस्टार प्रवीण। बिल्कुल, क्या बढ़िया यहाँ पर बैटिंग नजर आई थी और जैसे ही गेंदबाज लखन ने देखा कि ये बल्लेबाज आक्रमण कर रहे हैं तो उन्हें रोकना भी बहुत जरूरी था। शानदार गेंदबाजी करके दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा, और ये करके दिखाया। अगर तू बल्लेबाजी में ताकत दिखा सकता है, और ओमकार ने आपने देखा कि आगरी प्रीमियर लीग में मेरे ख्याल से 8 गेंदों में 8 छक्कों का विक्रम उस बल्लेबाज के नाम पर है। उसी बल्लेबाज को बिल्कुल चलता बना दिया और पहला करारा झटका लगा अथर्व एंड त्विषा 11 टीम दिवा कोलीवाड़ा को। बड़ी टीम जरूर जानी जाती है। इससे पहले टाइगर 11 देवत के टूर्नामेंट में ये जरूर आई थी। पहले मुकाबले में हार मिली थी इन्हें जरूर, लेकिन उसके बाद ये अप एंड डाउन रहता क्रिकेट में। उसके बाद जीत का दहलीज झंडा लगातार उन्होंने बनाए रखा। एक और लेफ्टी बल्लेबाज लाया था जरूर इस लेफ्टी बॉलर के सामने, लेकिन नहीं हार मानूंगा यही दिखा दिया और ये दूसरा लगातार झटका। बैट्समैन जाएंगे गिरीश बैक टू द पवेलियन। नितेश पाटील घोटगावाचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। नितेश पाटील घोटगावाचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा, साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा।
पुरा करी तो क्या बात है, क्या बात है. घोटगावचा नितेश थँक्यू डीजे. पुरा करीतो आपला वादा घोडगावचा नितेश दादा. विकासाचा महामेरू तुम्ही पाहू शकाल या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा मित्रांनो पाहताय. भारतीय जनता पार्टी चे दमदार नेतृत्व तुम्ही पाहू शकाल और उनका ये संगीत आपने सुना. क्या बढ़िया गेंदबाजी ओमकार, तारीफ काबिल गेंदबाजी. पहले पावर प्ले में आपको नजर आई. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 15. पहली 3 गेंदों के ऊपर 4 गेंदों के ऊपर काफी रन बने थे. ये कमबॅक है लखन का, क्या कहेंगे? लखन ऑलवेज डेंजरस बॉलर आहे आणि लपटाम जरी असला तरी तो सगळ्या लपटाम बॉलर्सला अपवाद मी नेहमी म्हणतो. जेव्हा जेव्हा लखनची बॉलिंग कासरवडवलीच्या माध्यमातून पाहतो अगेन्स्ट द लपटी, विकेटचा ग्राफ जर सगळ्यात सक्सेसफुल कोणाचा आहे तो लेफ्ट आर्म बॉलर लखनचाच आहे. लेफ्टी बॅटर्सला आउट करण्यामध्ये त्याला स्पेशल महारत आणि आज दोन्ही लेफ्टीला त्याने विकेट काढलेत. नए गेंदबाज आयुब शेख आते ही यहाँ पर ये सटीक ठिकाने पर यॉर्कर गिरी है, बिल्कुल पाए गए मिडल स्टंप पर, पग बाधा. एलपीडब्ल्यू का शिकार, तीसरा करारा झटका अथर्व एंड त्विषा 11 दिवा कोलीवाड़ा को. कंट्री दादाची हाय पावर एंट्री हालते कंट्री दादाची हाय पावर येरुशल पाटील किंग मेकर नगे उन फिरतय फॉर्च्यूनर. थैंक यू डीजे. रुशल पाटिल किंग मेकर गोल्डन मैन आप देख सकते हैं. ओमकार, आयुब शेख की एक चर्चा करेंगे कि पिछले 3 साल पहले जो देसाई के मैदान के ऊपर टूर्नामेंट खेली गई थी, ये टीम आई थी और मेरे ख्याल से ग्रामीण से लॉट से. आयुब शेख वहां पर दावेदार बने थे, लेकिन आई थिंक कुछ 4 या 3 रनों का डिफरेंट था. वहां पर एक यंगस्टर टीम थी कल्याण डोंबिवली की, वो तालुका आपकी खेल रही थी. आयुब ने देखा कि ये अपकमिंग स्टार है देसाई का, उन्होंने वो अपनी बाइक उस खिलाड़ी को डेडिकेट की थी. ये बड़े खिलाड़ी है और जब यंगस्टर कोई अच्छा खेलता है तो एक हक बनता है किसी भी सीनियर खिलाड़ी का. ये आदर्श खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं. बढ़िया टूर्नामेंट वो नजर आई थी. म्हणून कासरवडवली गौरव या नावानं आयुबला ओळखलं जातं. ठाणे विभागातील अगदी घोडबंदरचं क्रिकेट प्रवीण तू जवळून पाहिलंस ना तर त्या विभागातील एकमात्र खेळाडू जो जुन्नर प्रीमियर लीग सारख्या एक मानाच्या स्पर्धेमध्ये कासरवडवली गावाचं नाव करतो. ॲज अ आयकॉन म्हणून पूर्ण भारतातनं कासरवडवलीच्या आयुब शेखला पण तिकडे खेळताना पाहता. दोन्ही टीम्स चांगल्यात. एका बाजूला नवी मुंबईतनं ज्या फॉर्ममध्ये ना दिवा कोळीवाडा, तो देखील तितका चर्चेचा विषय सध्या रायगड ठाणे क्रिकेटमध्ये. त्यामुळे या मॅचमध्ये अपेक्षा भरपूर मोठ्यात. बिल्कुल यहाँ पर सिंगल बटोरते हुए सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 16 रन का. यहाँ पर ओमकार रन अच्छे बने हैं, बस यहाँ पर विकेट रुकनी जरूरी होगा. अथर्व एंड त्विषा 11 टीम दिवा कोलीवाड़ा को विकेट बचाएंगे तो जरूर रन बनाओगे, क्योंकि पहले मैच में 48-49 का टारगेट था, आसानी के साथ चेस हुआ. यहाँ पर 50 के अधिक जाना चाहेंगे. ये लीजिए आयुब के अगेंस्ट बड़ा शॉट खेलने का प्रयास, लॉन्ग ऑन में बाउंड्री लाइन के नजदीक खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे, फील्ड करेंगे. एक से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा. कुछ लोग किस्मत से नहीं बल्कि अपनी मेहनत से बनते हैं. मेहनत करनी पड़ेगी और ये मेहनत आज आयुब को क्रिकेट के उच्च सीमा, उच्च चरण पर लेकर गई है. ये उनके लिए बहुत बड़ी बात है. और कोई खिलाड़ी चाहता है कि जब हम आप आगे बढ़े तो निश्चित तौर पर हमारे गांव का, हमारे जिले का, हमारे तालुका का एक बड़ा प्लेटफॉर्म होता है, नाम होता है. जड़ में डालने का प्रयास, ये यॉर्कर गेंद जब गिरती है तो बिल्कुल वाकलन के न दांडा न शेंडा में मोतीराम भूर हुई डायरेक्ट बूंदा, बिल्कुल ये यॉर्कर सेटिंग नजर आई. लेकिन इस गेंद को काफी अच्छी तरीके से खेला. ओमकार, जो गेंदी होती है यॉर्कर लेंथी की, तो यॉर्कर गेंदों के ऊपर एक आपके पास ये होता है कि आप उसे सम्मान दें, या तो आप हेलीकॉप्टर खो दे, या आपके लिए बहुत जरूरी होता है. और ये देखने को मिला बल्लेबाज की ओर से. इस बार लो फुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वायर लेग के सामने से अंपायर के निकाला गेंद को, डीप स्क्वायर लेग में गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रन. थोड़ा सा माहौल ठंडा है. पहले ओवर में धुआंधार बल्लेबाजी हो रही थी ओमकार, लेकिन इस बार थोड़े से रुके है. शांत रखा है गेंदबाज आयुब शेख ने. नाम से बड़ा काम भी बड़ा है, काम से बड़ा संघर्ष भी बड़ा है, और यह मैच भी दोनों टीमों के लिए महत्वपूर्ण नजर आएगा. ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है. हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने, और अभी भी ये आयुब शेख का सफर जारी है. पार्टनरशिप अच्छी 2 खिलाड़ियों के बीच में यहां पर नजर आती हुई. इस बार भी अच्छी गेंद तेज तरह डाली हुई थी. विकेट कीपर गेंद की तरफ जाएंगे, कोई रन नहीं है. व्हाट अ ग्रेट ओवर, कमाल का ये ओवर नजर आया. इस ओवर में केवल रन आए 4, एक इंपॉर्टेंट विकेट, और इसी के साथ मैंडेटरी पावर पे के 2 ओवर समाप्त. 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन. टीम अथर्व एंड त्विषा 11 दिवा कोलीवाड़ा. जी ने
श्री राम बनने के लिए, क्योंकि अयोध्या नंदन बिल्कुल आएंगे 22 तारीख को और महागुरु आने वाले 22 तारीख को भारतवर्ष में दिवाली मनाई जाएगी, क्योंकि जय श्री राम का नारा लगेगा और प्रभु श्री राम का उद्घाटन, मंदिर उद्घाटन वहां पर आपको नजर आएगा और विदेशी देश के सभी बड़े बड़े नेता यहाँ पर बिल्कुल सम्मिलित होंगे। बोला जय श्री राम, जय श्री राम। क्या बात है, ये नारा पूरे भारतवर्ष में गूंजेगा। तीसरी ओवर की शुरुआत, बॉलर तैयार, वो इस बार गेंद को बिल्कुल छोड़ दिया है। व्हाईट बॉल का करार स्पर्धेचा करताना आपण विचार केला तर बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेब मॅचचा आनंद घेतात, त्यांचा आपण सरचे स्वागत करूया। तो बिल्कुल यहाँ पर ये गेंद देखेंगे, व्हाईट बॉल लखन यादव अगेंस्ट द लेफ्ट हैंड। अभी भी ओमकार ने चर्चा की थी। मंडप डेकोरेटर आप जरा स्टेज से संपर्क कीजिए। तो ये अच्छी गेंद है, पूरी तरीके से यहाँ पर बीट करते हुए ओमकार, अभी बात छेड़ी थी आपने कि लखन एक अच्छे गेंदबाज है, उनके सामने अगर बाएं हाथ के बल्लेबाज भी हो तो निश्चित तौर पर उन्हें वो रोकने की ताकत रखते हैं। और आपने अभी भी कहा कि 2 विकेट उन्होंने आउट किए हैं लेफ्टी। ये बहुत बड़ा प्लेटफॉर्म होता है किसी भी बॉलर के लिए, ये बहुत बड़ी उपलब्धता होती है और ये उपलब्धता दिखाते हुए आप देख सकते हैं लखन यादव, मार जरूर मिली है लेकिन 2 इंपॉर्टेंट विकेट लेने में वो कामयाब बिल्कुल हो चुके हैं। ओवर द विकेट से तैयार, ये जिले लेग स्टंप का निशाना साधना चाहते थे, लेग स्टंप से बिल्कुल बाहर। एक और वाइड आते हुए अब तक देखा जाएगा तो मेरे ख्याल से प्रिंस 11 कासरवडली टीम के गेंदबाजों की ओर से ये वाइड क्रमांक 3 आता हुआ। दूसरे ओवर में कोई भी वाइड नहीं आई है। जो वाइड के फिजुल के रन मिलेंगे ना ओमकार, ये फिजुल के रन बहुत अच्छे होंगे अथर्व एंड त्विषा 11 टीम दिवा कोलीवाड़ा के लिए। रन संख्या है 21 रन। इस बार फुल टॉस थी, विकेट नहीं कर पाए, लॉन्ग ऑफ पे फील्डर तैनात है, उठाएंगे। दूसरे एक्शन में गेंद को उठाए, थ्रो बढ़िया है, मौका बन सकता था लेकिन चलिए, मानो जंगल में 2 हिरन दौड़ रहे, चीते की दौड़ लगाई और तेजी के साथ ये 1 शॉट का इशारा अंपायर का। क्विक निगाह अंपायर की, 2 पूरे होने चाहिए थे, वहां पर 1 शॉट अंपायर ने दे दिया। निगाह कितनी तेज है, शायद जो रेखा है वो पूरी तरीके से क्रॉस नहीं कर पाए। और आजकल के नियमों के तहत जो आप मिडल में भी नहीं रख सकते, पूरा जो बल्ला है आपका वो क्रॉस करना बहुत जरूरी होता है। चलिए इस बार ऑन साइड में मोड़ा इस गेंद को, 1 रन तो जरूर पूरा होता हुआ। दूसरे की कोशिश लेकिन मिस फील्ड, कवर के लिए खिलाड़ी थे उनके द्वारा से भी गलती हो गई और ये गेंद सीमा पार। ये लकी चौका मिलेगा दिवा कोलीवाड़ा टीम को। तर यानंतरची लढत असेल धारावी नवी मुंबई विपक्ष दिगोडे उरण या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे। नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। ड्रिंक्स ब्रेकच्या वेळेस मात्र इथे नाणेफेकीला जाणार आहे। ओवर टू प्रवीण। यस, विश्वजीत ठाकुर लंबे समय के बाद ग्रामीण का ये अपना मुकाबला खेलेंगे इस घोट के सरजमी के ऊपर। देखिए लखन गेंदबाज अच्छे हैं यहाँ पर ओमकार, लेकिन उनकी एक दिक्कतें लगातार बन रही है कि व्हाइट बॉल क्यों फेंक रहे। टेनिस क्रिकेट हो या चाहे अंतरराष्ट्रीय कोई भी क्रिकेट हो, आपको 6 गेंदें दी जाती है, वो 6 गेंदें आप लगातार लाइन और लेंथ के साथ फेंक सकते हैं। अगर एक आधा भी गेंद आपका खराब गिरता है तो ये बेनिफिट अपोजिशन टीम के लिए जरूर बनता है। नाही, तुमचा कॅप्टन कधीच तुम्हाला परमिशन देणार नाही की 6 बॉलमध्ये तुम्ही 3 व्हाईट बॉल टाकता, त्यात लखन सारखा गोलंदाज, तर नक्की चर्चा होईल। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवीण एक गोलंदाज होता ज्यानं 912 ओव्हर्स टाकले, विश्वविजेती टीम होती वेस्ट इंडिज आणि त्यांच्यासाठी 5472 बॉल टाकताना त्यानं कधीही व्हाईट बॉल टाकला नव्हता। आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये शॉर्ट टर्मला तुम्ही व्हाईट बॉल टाकणं ही सगळ्यात चर्चेची गोष्ट असते, ज्या व्हाईट बॉलनं मागच्या मॅचमध्ये आरसीसी पेटला भरपूर टेन्शन दिलं होतं। और चलिए इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, मिड विकेट में डीप में खिलाड़ी आएगा, उठाएगा, फील्ड करेगा, तब तक 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से फिलहाल यहां पर बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 29। तीसरे ओवर की ये गेंद आखिरी होगी, फिर उसके बाद आएगा ड्रिंक्स, शॉर्ट टीम मीटिंग ली जाएगी और उसके बाद तुरंत मैच स्टार्ट होगा। विश्वजीत अगेंस्ट जो अगला मुकाबला होगा मेरे ख्याल से धारावे यानी कि विकी भोईर, 2 रफ्तार दिग्गज गेंदबाज नजर आएंगे। लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा नहीं है, सिंगल मिलेगा आखिरी गेंद के ऊपर। ये रन है लेग बाय के तौर पर। ओवर की समाप्ति, इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्ति के बाद रन बने हैं 10.00 की रन रेट से 4 विकेटों के नुकसान के ऊपर 3 विकेटों के नुकसान के ऊपर 30 रन। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्वागत करत आहोत। यानंतरची लढत असेल एका बाजूला नवी मुंबईमधील अतिशय ताकदवर संघ म्हणून ओळखला जाणारा धारावे अर्थात सचिन नाईकांचा संघ असणार आहे, तर एका बाजूला विश्वजीत ठाकूर दिगोडे संघ नायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। स्पर्धेची आमच्या गावदेवी क्रिकेट संघाची नियमावली आहे
तीन षटक संपलं काही ते नाणेफेक केली जाते. खास करून आमचे डीजे सागर रोंजण यांचंही कौतुक करावं लागेल. मस्त दमदार आवाज. ओ टू सागर आणि त्याचबरोबर प्रवीण. बिल्कुल यहाँ पर ड्रिंक्स आए हैं मैदान के अंदर, थोड़ी सी चर्चा होगी खिलाड़ियों की ओर से, खास करके कासर वडवली प्रिंस आणि असं खेळावं लागेल की येणाऱ्या 12 बॉलमध्ये जे ड्रीम आहे ना इथनं दिवा कोळीवाडाचं 22 ते 23 कमीत कमी 20+ ते कंप्लीट करून देताना 2 मोठे फटके दिवा कोळीवाडाला अपेक्षित असेल. यस डेफिनेटली ओमकार, वो जो टारगेट है आप 25 की बात कर रहे हैं तो ये टारगेट सेट करने के लिए उनको वो है, लेकिन सामने वाली टीम भी काफी ताकतवर है. और विश्वजीत ठाकुर मोटा इनका आगमन हो चुका है दोस्तों. ये रायगढ़ का नहीं बल्कि हार्दिक पांड्या है पूरे भारत पर टेनिस बॉल क्रिकेट का, लंबे समय के बाद आज इन एक्शन में नजर आएंगे. और पहली गेंद फुल टॉस इनसाइड आउट खेलने का प्रयास, फील्डर है वाडिश लॉन्ग ऑफ में, बढ़िया कैच, विकेट जाएगा पहली गेंद के ऊपर, एक करारा झटका. जय जय बाबा. विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जसा विश्वजीत मंचावरती आला, भरपूर सारं स्वागत सन्मान झाला. हे तुम्हाला क्रिकेट देतं, नाव देतं. आणि विश्वजीत ठाकूर अगदी त्यापैकी आहे. पूर्ण जगातील टेनिस बॉल क्रिकेटमधील तो एकमात्र खेळाडू ज्यानं भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये फॉल ऑफ विकेट घेतली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळवला आहे. आणि रायगड भूषण आपण म्हणूयात की जर येणाऱ्या कामामध्ये स्पोर्ट्सच्या माध्यमातून कोणाला द्यायचं तुमच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल विश्वजीत ठाकूर. आणि त्याचा प्रवास प्रेक्षकांना आवडत असेल एकदा जोरदार टाळ्या हो द्या विश्वजीत ठाकुर साठी. यस यस ओमकार, बड़े खिलाड़ी है, बड़े खिलाड़ी है. ये ग्रामीण कम खेलते हैं, व्यावसायिक में ज़्यादा है, लेकिन उनके फैंस जो है वो उनको चाहिए है, वो हमेशा चाहते हैं कि वो खेले. और आज देखिए ग्रामीण में उनका ये कमबैक नजर आता हुआ. पहली बाइक जब मिली था इन्हें, उनको साक्षी मैं हूँ, इनका ये पहली बाइक जब उनकी मिली थी चिंचोली की नाइट टूर्नामेंट में. और फुल टॉस बॉल थी, डिस्क्वायर की तरफ खेला जरूर है, फुटबॉल से यहाँ पर रोकने का प्रयास किया था और गेंद जाएगी सीमा रेखा पार. 4 रन. का 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन. ओवर नंबर 4 है प्रगति पथ पर. बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं सुयश पाटिल, अनुभवी गेंदबाज है, राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे बैट्समैन के सामने. और ये फुल टॉस थी, सीधा खेला है, वी शेप लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से साइड स्क्रीन की तरफ, मच नीडेड बाउंड्री, बैक टू बैक 2 बाउंड्रीज इन रोल. 4 रन. वरांचे संगीत कोण म्हणतं हाय तर कोण म्हणतं बाय, आम्ही म्हणतो फक्त छत्रपति शिवराय. आणि हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. अगर इस गेंद के ऊपर बाउंड्री आती है तो नितेश शेठ पाटिल और रुशल पाटिल साहब इनकी ओर से 3000 का इनाम. लगातार 2 बाउंड्री आई थी, इस बार भी सामने खेला है. ये बैक टू बैक तीसरी बाउंड्री. शोरबा शराबा टाली की यहां पर गूंज हो रही है. 3000 का इनाम अथर्व एंटरप्राइजेस के ओनर अक्षय पाटिल के बल्ले से 3 चौके. नितेश शेठ पाटिल और रुशल पाटिल साहब इनकी ओर से 3000 का इनाम. 3000 चौकों के हैट्रिक, छक्कों के हैट्रिक के लिए अक्षय अनस्टॉपेबल बल्लेबाजी. इनामों की ये बरसात नजर आ रही है दोस्तों. आगे आगे देखो, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी भी बाकी है. कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई इसी 4 रनों की मदद से. हालांकि टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 42. जो ओमकार ने अपेक्षा की थी कि कम से कम 12 में 25 चाहिए, आप शायद वो ज्यादा भी नजर आएंगे. अबव द 50+ ये टारगेट भी हो सकता है, लेकिन देखेंगे ये रणनीति क्या होगी. आक्रमण मैदान के अंदर सुयश के ऊपर. ओ ये भी अच्छा शॉट है, ये गैप में है, एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में से इट्स अ क्रैकिंग कवर डाइव, सीमा पार. अनदर 4 फॉट्रिक, चौकों की झंझड़ी. एक और चौका आता है तो 1000 और बढ़ाया जाएगा, यानी कि 5000 का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा. ये फुल टॉस, लेकिन इस बार लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात हैं.
चलिए चौकों की फॉट्रिक बल्लेबाजी पसंद आई तो जोरदार तालियां हो जाए इस बल्लेबाज के लिए। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। ओवर नंबर यहां पर चौथा भी हुआ समाप्त। 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 47 डीजे। नवनाथ पाटील असतोय साडा नितेश पाटीलच्या जोडीला दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगतीला। नवनाथ पाटील असतोय साडा नितेश पाटीलच्या जोडीला दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगतीला। शिवा गोंधळी हरचंद्र कोळी पाठीशी असती सदा दारावे गावचा निलेश भोईर पाठीशी हाय तो सदा पुरा करीतो आपला वादा गोट गावचा। थँक्स डीजे मास्टर। संघ खेळतोय ते खऱ्या अर्थाने अथर्व आणि त्रिशा 11 घोट संघाचे पुरस्कर्ते आहेत आमचे ऑर्गनायझर नितेश दादा पाटील आणि ऋषाल दादा पाटील यांनी मात्र बक्षिसांची बरसात केलेली आहे आणि सातत्याने रॉकस्टार प्रवीण ओमकार खऱ्या अर्थाने सतत ही पर्वणी सुरूच राहणार आहे। तो नितिन आएंगे नए गेंदबाज। झुको तो ऐसा झुको के नाच करे बंदगी, उठो तो ऐसा उठो के फक्र करे बुलंदी और इस बुलंदी को छूता हुआ यह बल्लेबाज अक्षय पाटिल ने कमाल की बल्लेबाजी। बॉलर नितिन तैयार तो लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आए थे रिवर्स शॉट्स खेलने की सेवा के तो उन्होंने जवाब दिया था। एक है भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है बुमराह का परफेक्ट यॉर्कर। ये खेलना होता है क्रिकेट में। एक है मास्टर ऑफ क्लास क्रिकेट का जगत का गुरु सचिन तेंदुलकर और दूसरे है वर्ल्ड के नंबर 1 यॉर्कर किंग। जिस तरीके से ठाणे के देख सकते हैं आप मोतीराम भोईर, वैसे ही जसप्रीत बुमराह। बॉलर तैयार और लवली डिलीवरी, कमाल की गेंदबाजी। लेफ्ट हैंडर बॉलर के खिलाफ थोड़ी सी परेशानी हो रही है। अब थोड़ा सा धीमा यहां पर स्कोर बन रहा है क्योंकि 47 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की देखते देखते गेंदें समाप्त हो चुकी है। टोटल 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और 3 गेंदों का खेल यहां पर बचा हुआ है। अगर यहां से कोई 1-2 बड़े शॉट आते तो 50 कैच, बल्लेबाज होंगे आउट। एक और विकेट, कासरवाड़ा माफ कीजिएगा दिवा कोलीवाड़ा टीम का मैदान से बाहर। विश्वास नहीं हो रहा है कि ये मैदान के चारों ओर इतने दर्शक है कि बहुत सारे टूर्नामेंट चालू है डे नाइट फॉर्मेट हो। फिलहाल अब तक ये तो 5वीं डे नाइट फॉर्मेट टूर्नामेंट है और ये नाइट है। फिलहाल 2 डे नाइट चालू है और 3 नाइट और चालू है। यानी कि दर्शकों की तादाद देखिए, ऐसे नहीं कि यहाँ पर ए पोल है, बड़ा पोल है, दर्शकों की यहाँ पर कभी कमी नहीं होती। जो बिल्डिंग पर बैठे हुए दर्शक है ना, जरा संभाल कर बैठो। 1 2 3 4 5वां ये छठे माले में पे नजर आ रहे। हल्की सी भी गलती होगी ना ओमकार तो ये पूरी तरीके से बैठना पड़ सकता है। तो संभल कर आनंद लीजिए मैच का। ये नीतीश शेठ पाटिल और पूरा संपूर्ण कमिटी इन आत्माराम जाधव गोट यांचं आगमन झालेलं आहे। आत्माराम दादा या, तुमचा सन्मान केला जाईल आणि रमेश निगुगर सर 1 मिनिट फक्त। रमेश पाटील यावा, आपण आपला सन्मान इथे केला जाणार आहे। योगेश पाटील मुन्ना ज्या कुठे असाल आपण त्वरित येऊन संपर्क साधायचा शिवा गोंधळी सोबत। मुन्ना जिकडे कुठे पण असशील पटकन आणि शिवा। थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण आणि महागुरु MD गडगे सर। पहिला सत्र मैदानावरती संपलं, कासार वडवली आली, रेकॉर्ड बनवला गेला, मेडन षटक पहिलं आलं गोलंदाजी करताना नितीन वाद्याच्या माध्यमातून आणि आता टार्गेट मागच्या मॅच मध्ये होतो 49, या मॅच मध्ये फक्त 48 कारण एक मेडन षटक आलं डेट ओव्हर मध्ये जिकडे जास्तीत जास्त रनची अपेक्षा आपण प्रत्येक फलंदाजाकडनं ठेवतो तिथे नितीन वैद्यनं टाकलं मेडन षटक आणि डाव सावरला जो थोडासा विस्कळीत झाला होता प्रिन्स 11 कासार वडवलीचा। टार्गेट फाइटिंग आहे, लढाई रंगणार का? सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। आयुब शेख आणि त्याच्या सोबतीनं आकाश रिपट ओपनिंग पेअर टीम प्रिन्स 11 कासार वडवलीचे। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना डॉट बॉलची होती या मैदानावरती समाप्ती। अतिशय सुंदर स्कोरिंग या टुर्नामेंटच्या माध्यमातून करतायत आमचे गुणलेखक वाजे गावचे प्रेम पाटील, त्यांचं देखील करू आपण स्वागत। आमदार चषक घोट गावाचं तुम्ही पाहताय
गाव की झलक सबसे अलग या एका टॅगलाईन वरती दरवर्षी काहीतरी टेनिस बॉल क्रिकेटला नवीन देण्याची संकल्पना घेऊन गावदेवी घोट येतं. फटका चांगला आयुब शेखचा ओव्हर द मिड ऑफ लॉंग ऑफला जो कटआउट आदरणीय आपण मान्यवरांचा त्याला सन्मान देणारा त्याला सलामी ठोकणारा कासार वडवली ब्रँड आयुब शेखनं ठोकला षटकार. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल सहन थँक्यू डीजा. पहिला चेंडू दिवा कोळीवाडाच्या नावावरती अर्थातच आपण पाहता जी टीम आज खेळती या मैदानावरती अथर्व त्विशा 11 या नावानं. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी समोर होता. डायरेक्ट हिट गरजेचं नव्हतं तरी देखील केलंय. झाली मिस फील्ड ओव्हर थ्रो बॅकअप चुकीचं बॉल चाललाय सीमारेषा पार. चुकीला माफी नाहीये अंपायरचा इशारा. टोटल रन्स इकडे मिळतील 5. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या मागच्या 2 बॉल मध्ये रन सुरू झालेत. 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आयुब शेख बॅटिंग करतो 3 बॉल 11. आकाश रिपड ऑन स्ट्राईक त्याच्या अगेन्स्ट डावा स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतो गोलंदाजीसाठी आलाय. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आज खेळतीये टीम मैदानावरती. आपण पाहता अथर्व त्विशा 11 आदरणीय नितेश दादा आणि त्या सोबतीनं आपण पाहताय अथर्व एंटरप्राइजेस हा पूर्ण उद्योग ज्याच्या नावानं चालतो त्याच्याच नावानं आज आपण पाहताय तुषारला ठिकाणी भरवली हे टीम दिवा कोळीवाडा. फटका फर्स्टला मिस टायमिंग बॉल हवाता. आकाश रिपट आक्रमकतेचं दुसरं नाव अगदी स्वस्तात मैदानात न बाहेर जाईल आणि धक्का लागेल प्रिन्स 11. पाय ऋतून मैदानावरती गावाच्या नावासाठी संघर्ष करताना जिद्दीनं चिकाटीनं लढता आलं पाहिजे. ती लढाई करायची आहे. आज मैदानावरती एका बाजूला दिवा कोळीवाडा दुसऱ्या बाजूला कासार वडवली या 2 टीमच्या दरम्यान रंगणारा संघर्ष. कोळीवाडा की वडवली. लाईन चांगली आहे टप्पा चांगला. बॉल चालला कीपरच्या हातामध्ये. न्यू बॅटर मैदानावरती याला प्रसाद तांडेल इन ॲट नंबर 3. लक्ष जास्त मोठं नाहीये कारण सुरुवात चांगली मिळाली आहे त्या अनुषंगाने टार्गेट थोडं छोटं वाटू लागलंय. मैदानावरती चेस होत आहे. मागच्या मॅच मध्ये मुरबीनं केलं होतं अवघ्या 4 ओव्हरमध्ये 49. वन ऑफ द बेस्ट बॉलिंग युनिट पेटच्या विरुद्ध. आता दिवा कोळीवाडाला करावी लागेल कसरत करावी लागेल अक्षयला मेहनत. फिनिश कसं होईल लक्ष त्याकडे लागलं. P1 पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर विकेटची चान्स. बॅटची लिडिंग एज कीपरनं कॉल केलाय. यस आय विल टेक मी घेऊ शकतोय त्यानं टिपलाय. झेल संपलाय मैदानावरती. तांडेलचा खेळ. धक्का लागला प्रिन्स 11 कासार वडवलीला दुसरा. साहेब करायच्या बघा पण नाणेफेक वेळ आहे आपल्याकडे. आमचे रुपेश निगुकर ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत प्रकाश सेठ. तर इथे दिगोडे क्रिकेट संघाने हेडसाठी पुकार दिला परंतु नाणेफेक मात्र हा संघाच्याच बाजूने विश्वजित नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त निर्णय
आम्ही शतरक्षण घेऊ. शतरक्षण करण्याचा निर्णय काय स्वीकारला? पण नाणेफेक जिंकल्यानंतर आपण शतरक्षण करणं का पसंत केलं? आमची गोलंदाजी चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही शतरक्षण घ्यायचा प्रयत्न करू. तर इथली विकेट पाहतो, फलंदाजीला सुद्धा आता पोषक ठरत आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सचिन नाईक दारामे नवी मुंबई पाहतो. प्रतिभाशाली संघ आहे, फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? नक्कीच 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही क्वेश्चन गडगे सर विश्वजितला विचारायला आवडेल, पण नेहमीच पाहता आज दिगोडे गावाचं उरणचं रायगडचं नाव ज्यानं मोठं केलं, आज आफ्टर लॉंग टाईम ग्रामीण टीमसोबत जॉईन होतं, ज्या गावातनं तुझ्या करिअरची सुरुवात झाली, आज ग्रामीण क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर मोठं कसं वाटतं, काय सांगशील? नक्कीच त्या दिवशी खेळलो आम्ही. जशी टीम बनते आहे, थोडी प्लेयर्स इकडे तिकडे झाले, त्याच्यामुळं टीम बंद झाली. त्याच्यानंतर आता प्लेयर्स जरा बनवतोय, बघू ट्राय. कसं काय आयोजन कसं पडलं आपल्याला? आयोजन तर सुंदर आहे, कारण लास्ट टाइम खेळलेलो त्याच्यापेक्षा तर बेटर आयोजन केलेलं आहे. आणि शिवाला बोललोय, नक्कीच शिवा त्याच्यापेक्षा बेटर करायचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. सचिन नाईक काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे. थँक्यू सो मच. वेलकम. आपल्याकडे बोलूया येवते सचिन, तर ओमकार यांच्याकडे बोलूया. विकेट 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 मैदानावरती जातीये कुणाची? तर कासार वडवलीच्या क्रिकेटला गरज आहे त्याची. आयुब शेख आणि विकेट मैदानावरती आयुबची जाणार. या स्पर्धेतील अगदी हा निर्णय अंपायर्सनं दिलाय आणि अंपायर्सचा डिसिजन अंतिम डिसिजन आहे, कारण रनआउट आणि बीमर आणि बाउंड्री चेक या 3 गोष्टीसाठी तुम्ही DRS या ठिकाणी घेऊ शकता. ऍक्शन रिप्ला थोडाच वेळात ऑन स्क्रीन आपल्या समोर येईल आणि मैदानावरती फलंदाज बाद झालाय आयुब शेख. तर सन्मान्य मान्यवरांचा इथे आगमन सातत्याने भूमिपुत्रांसाठी संघर्ष करणारे आहे. भूमिपुत्रांचे एक दमदार नेतृत्व किरण दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दिबा पाटील साहेबांना आपले दैवत मानणारे व्यक्तिमत्व, स्वागत आहे तुमचं. तर नितेश शेट यांचे बंधू निलेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. निलेश दादा आपले स्वागत आहे. यापूर्वी जी नाणेफेक संपन्न झाली, दिगोडे क्रिकेट संघाचे संघनायक सृष्टी 11 दिगोडे क्रिकेट संघाचे संघनायक विश्वजित ठाकूर यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मच्छिंद्र स्मृती धारावी क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. बोलूया ओमकार यांच्याकडे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवरती विश्वास ठेवा. जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला देखील वाकावं लागतं, इतकंच लक्षात ठेवा. याचं कारण का, दुनिया झुकती या सिर्फ झुकाने वाला चाहिए. लक्ष मैदानावरती अगदी चांगलं सेट झालं. फायटिंग टोटल आहे. कासार वडवलीकडे बॅटिंग युनिट आहे की जिकडे 7-8 नंबर पर्यंत मॅच फिनिशर या टीमकडे डगआउटमध्ये अजूनही बाकी आहेत. अजूनही आपण पाहिलं नंबर 5 वरती बॅटिंगसाठी आलाय, तो म्हणजेच तुम्ही पाहता करण पाटील. अजूनही प्रिन्स 11 कासार वडवली ज्या नावानं खेळतीये, स्वतःचे स्पॉन्सर्स करत असतात त्या टीमला. तो षटकारांचा एक मोठा ब्रँड आहे. सुशांत मुकदम त्याचं येणं बाकी आहे. राज कारखानीस त्याचं येणं बाकी आहे. अजून 3 बॅटर्स आहेत या टीमकडे ज्या मैदानावरती कोणत्याही मुवमेंटला मॅच टर्न करू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत सातत्य हेच या मॅच मध्ये टिकून ठेवावं लागेल. अथर्व 11 त्विषा दिवा कोळीवाडा या संघाला. बॉल मैदानावरती पुढचा समोर आपल्या लेफ्टी बॅटर आला, त्याचं स्वागत यॉर्करनं केलं. सिंगलचा कॉल, क्लोज कॉल आहे. रनआउटची अपील होईल का? हिट गरजेचं होतं. तिकडे विचारतीये टीम क्वेश्चन, का डायरेक्ट हिट केलं नाही? मागे बॅकअपला 3 खेळाडू होतं. एक सिंगल मैदानावरती झाली आहे पूर्ण. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. धाव फलकावरती धावा एकने पुढे जात असताना आपण पाहताय स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेत आतापर्यंत 13. लक्ष मैदानावरती 48 धावेचं प्रवास अजूनही बाकी आहे. 22 चेंडू 35 धावेचा. हारा तुम्ही कभी नहीं, बस हाला तो से मार खाई, वक्त से क्या खबर रखू, ठोकर खाकर वापस उठणं सीख सिकाई. या कठीण काळात ना इतकं सांगावं लागेल कासार वडवलीला, ही वेळ निघून जाईल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ठोकला फटका लॉंग ऑनला आणि टिपलाय तिकडे झेल. संपलाय मैदानावरती खेळ. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते विधी एंटरप्राइजेसचे ओनर सन्मान्य निलेश शेठ अनंत पाटील घोड 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे.
महत्वाची होती, व्हेरी इम्पॉर्टंट. दिवा कोळीवाडाच्या दृष्टिकोनातनं आयुब शेख आणि चौथी विकेट मैदानावरती जाती आहे फलंदाज साहिल भोईरची. आता करण पाटील त्याच्या सोबतीनं राज कारखानीस मैदानावरती बॅटिंगसाठी आला. टीम अडचणीतनं संघाला बाहेर काढायचं आहे तर राज कारखानीसला देखील सांगावं लागेल, त्याच्या सोबतीनं करण पाटीलला सांगावं लागेल. परिस्थिती जितकी बिकट तिथे कासार वडवलीचं क्रिकेट तितकंच तिखट. अडचणीतनं बाहेर पडायचंय तर स्वतःला इतकंच सांगा, अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा देखील वाहतो. या मॅच मध्ये तो सापडेल का रस्ता? कारण रस्ता बनवायचा इथनं या दोन्ही बॅटर्सला की इथनं बॉलर्स जे सातत्य मिळालं, 4 विकेट्स काढलेत, अजून 2 ते 3 विकेट्स काढून मॅच वरती एक मजबूत पकड निर्माण करेल. ती म्हणजेच टीम अथर्व 11 त्विषा दिवा कोळीवाडा. राऊंड विकेट, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, सॉफ्ट हँडनं खेळायचं होतं. अगदी बॉडी लाईन शरीरावरती जाऊन चेंडू आदळला. हलक्या हातानं टाकलेला लेग ब्रेक होता, नाही रीड करता आला बॅटरला. चेंडू जातो डॉट. आत्ताच विकेट गेलेत त्याच्यामुळे थोडासा दबाव आहे. एका बाजूला आपण पाहताय वेळ भरपूर आहे कारण अजूनही 35 रन्स करायच्यात. किती बॉलमध्ये? तर मैदानावरती 20 बॉल अजूनही आहेत कासार वडवली टीमकडं. आकाश रिपटचं लवकर बाद होणं या मॅच मध्ये ते थोडं चर्चेचा विषय बनलंय. शफल झाले, जागा बनवली, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, रनआउटचा विकेट मिळेल का? नाही, कारण मिड ऑफ अगदी थोडे दूर होते. शॉट एक्स्ट्रा कव्हर लांब होता आणि बरोबर मध्ये होता बॉल. तिकडे मिळाली एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर. पुढे जाल टीमची टोटल धाव फलकावरती 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती धावा झाले 14, लक्ष 48. अजून 34 धावेचा प्रवास मैदानावरती बाकी आहे आणि या रन्स बनणार की थांबवला जाणार या सगळ्या चर्चा रंगतात. अनेक सारे ऑनलाईन प्रेक्षक आज जोडले गेलेत. आज तुम्हाला विश्वजित ठाकूर इन ॲक्शन पाहायला मिळतोय, केतन म्हात्रे आज येतोय, सचिन नाईक त्याची धारावीची आर्मी घेऊन आलाय, विश्वजित ठाकूर दिघोडे घेऊन आलाय आणि नेक्स्ट मॅच बॉलिंग युनिट मधली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेस होतं, नाही थांबलाय, बॉल निघून चाललाय वाऱ्याच्या वेगानं सीमारेषा पार. हा येतोय कासार वडवलीसाठी एक संघर्षमय चौकार. फलंदाज करण पाटीलच्या बॅटमधून. करताना ओम साई डीजेच्या माध्यमातून आपण पाहता हे डीजे ऑपरेटर रोहिंजनवरनं ही पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाली. ओम साई डीजे साऊंड सिस्टीम चौकार ऍड झालाय कासार वडवलीच्या स्कोर कार्डवर. षटक संपली आहेत, 2 रन्स आहेत धाव फलकावरती 18, बनवायच्यात 48, 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा 18 बॉल शिल्लक आहेत आणि रन्स करायच्यात 30. अंधिया आ जाओ खुलकर, मैं चिरागे दूर हूँ, मुझसे टकराने का मजा तुमको भी मिल जाएगा. या मॅच मध्ये संघर्ष भरपूर चांगला रंगेल कारण संघर्ष आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक वेगळ्या वळणावरती घेऊन जातो. म्हणून म्हटलं जातं ना, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. 18 बॉल 30 रनची गरज. राज कारखानीस ऑन स्ट्राईक, त्याच्या समोर बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील तयार झालाय, ज्यानं पहिलं षटक टाकलं. थोडंसं महागडं होतं बट चर्चेत राहणार होतं कारण विकेट देखील तिकडे आकाश रिपटची त्यांना काढली होती. 18 चेंडू 30ची गरज आहे. फिल्डिंग पाहूयात. समोर एक लॉंग ऑफ, डीप मध्ये एक स्वीप कव्हर, ऑन साइडला एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, फाईन लेग सर्कलच्या आत थर्ड मॅन आणि एक बॅकवर्ड पॉइंट तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 30 धावेची गरज. हु विल वन द मॅच, कासार वडवली की टीम दिवा कोळीवाडा. मुकेश साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. पहिला बॉल आलाय या ठिकाणी डॉट. समीकरण बदलणार आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 धावेची अजूनही गरज. 17 चेंडू 30. सातत्यानं मॅचची रोमहर्षकता वाढत चालली आहे. आयुब बाद झाल्यानंतर चार्ज अप झाली आहे. जणू काही अगदी वाळवंटामध्ये एखादा मोठा पाण्याचा सरोवर नजरेसमोर यावा तशा प्रकारे शक्ती संचार झालाय दिवा कोळीवाडा टीम मध्ये. गोलंदाज तयार. अजून एक वेगवान तेज तरणार. गुडलेन स्पॉट वरती पडला. टप्पा पडल्यानंतर चाललाय अष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लगातारचे 2 डॉट बॉल खेळलाय फलंदाज राज कारखानीस. बट राज कारखानीसचं काम आहे षटकार राज्य होईल का की डॉमिनेट करेल. अक्षय फटका ऑन साइडला फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. टिपलाय झेल, संपलाय खेळ. धक्का लागलाय मैदानावरती. टीम प्रिन्स 11 कासार वडवलीला 5वा. अक्षय पाटीलला मिळते विकेट नंबर 2.
मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय राजदीप भुईर वलवली, अजिंक्य मात्रे वलवली, गिरीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि रोहिदास पाटील तुम्हा सर्वांचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 5 विकेट्स डाऊन झालेत. अर्धा संघ मैदानात बाहेर. रन्स देखील आता प्रत्येक बॉल वरती अर्ध्यापेक्षा जास्त करायच्यात. 15 चेंडू आणि 30ची गरज. कासार वडवली सध्या अडचणीतनं बाहेर काढणारा एक योद्धा मैदानावरती कासार वडवलीला शोधायचा. म्हटलं जातं ना हौस तुझी तुलाच पुरी करायची, आकाशी उंच उडाय. आणि आज ही टीम भन्नाट क्रिकेट मैदानावरती दाखवतीये. 4 ओव्हरमध्ये 47 केलेत. एक मेडन खेळलाय. इथे त्याचा आज कुठेही इम्पॅक्ट दिसत नाहीये, कारण बॉलिंग चांगली होती. पडल्यानंतर बाहेर निघलाय. इथे देखील शांत ठेवलं फलंदाजाला. बॅटिंगसाठी आपण पाहताय सुशांत मुकादम आलाय. प्रिन्स 11 कासार वडवली. आज आपल्या प्रिन्सच्या नावाचा सन्मान रायगड क्रिकेटमध्ये येऊन ठाणे विभागातील घोटबंदर बेल्ट मधील कासार वडवली जिथे फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं, आज तो जपायचा आहे. तर फाईट करावी लागेल. कासार वडवलीला देखील अपकमिंग बिगेस्ट रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल SSS ग्रुपच्या माध्यमातून येत्या 23 जानेवारीला. मॅडन षटकाची संधी आणि मॅडन षटक मैदानावरती आला. आजच्या रात्रीतलं दुसरं. एकाच मॅच मध्ये 2 मेडन. आधी नितीन वैद्य कासार वडवलीसाठी आणि आता अक्षय पाटील टीम दिवा कोळीवाडासाठी, जिथे थांबवायचे होते 18 चेंडू आणि धावा 30. एक छोटीशी टीम हडल. आपण जाऊया डीजे कडे, ऐकू एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती जिथे रंगली मॅच. 12 बॉल 30. यांचा सन्मान केला जाणार आहे. आणि हरिभक्त पारायण श्री प्रकाश बुवा पाटील घोट, प्रकाश बुवा या आपला सन्मान इथे केला जाईल. प्रकाश बुवा पाटील घोट, प्रदीप जाधव पोलीस पाटील या तिन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान आपण इथे प्रथमतः करणार आहोत. नित्यदादांच्या बघा सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपला सन्मान इथे केला जात आहे. जशी वेळ मिळेल, मात्र सामना सुरू असताना सत्कार इथे केला जाणार नाही. प्रकाश बुवांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. तर ओटो ओमकार. 12 बॉल 30 धावा का निर्णायक क्षणाला टाकलाय. विकेट मडन षटक. गोलंदाजी करताना अक्षय पाटीलनं बॉल शिल्लकत मैदानावरती इथनं आपण पाहताय 12 आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आपण पाहताय साहिल नाईक. 12 बॉल 38ची गरज. कासार वडवली म्हटलं की नेहमीच एक दर्जेदार समालोचन आपण सातत्यानं ऐकता. आदरणीय सुनीलजी भोईर यांच्या माध्यमातून स्मिथ आणि सांज यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट टीम कासार वडवलीला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमसाठी करायच्या 30 धावा. फलंदाजीसाठी आपण पाहताय एका चौकाराच्या मदतीनं जो विकेटवरती बॅटिंग करतोय करण पाटील. 12 बॉल 30 धावा. लक्ष महागडं झालंय, कारण मागच्या 18 बॉलमध्ये फक्त 18 रन्स आलात. फटका फसला. मिस टायमिंग बॉल हवाय. त्या कीपरनं कॉल केलाय. मी खेळतोय. टिपलाय. झेल संपलाय. करण पाटीलचा खेळ. धक्का लागला मैदानावरती. हा 6वा टीम प्रिन्स 11 कासार वडवलीला. थँक्स डीजे मास्टर. इथे पोलीस पाटील प्रदीप दादा जाधव घोट यांचा येतोची सन्मान केला जाईल. नितेश दादांचे ते वर्ग मित्र आहे. स्वागत आहे तुमचं. ओटो कॉमेंट्री बॉक्स. 11 बॉल आता करायच्या 30. एका मागोमाग एक विकेट जातीये. मैदानावरती न्यू बॅटर आला मोहम्मद
आणि मोहम्मदला मैदानावरती त्या स्टेजला यावं लागलंय जिकडे कंडिशन हालात अगदी पूर्णच्या पूर्ण टर्न झालेले आहेत. मॅचमध्ये ग्रीप टीम आपण पाहताय दिवा कोळीवाडाची. नेक्स्ट मॅच मच्छिंद्र स्मृती दाराव त्यांच्या विरुद्ध सृष्टी 11 दिघोडे या दोन टीमच्या दरम्यान रंगेल पुढचा सामना. एका बाजूला विकी भोईर, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, वेगाचा तोफखाना. इथे गती कमी केली आहे आणि फिरवला बॉल बॅटच्या अगदी समोरून. चेंडू चालला डॉट. नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही सुशांत मुकादम. त्याला स्ट्राईक वरती कसं आणलं जाईल हा प्रयत्न मोहम्मदला करावा लागेल. दमखम ठेवतो नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला फलंदाज. अर्धा संघ जरी गारज झाला, मॅच संपली नाहीये. फटका हा देखील फसला. एक सिंगल की कॅल होणार नाही, कारण माहिती आता मॅच भरपूर लांब गेली आहे. आता जे काही करायचे प्रिन्स 11 कासार वडवलीसाठी ते करायचे सुशांत मुकादमला. आणि प्रिन्स 11 कासार वडवलीच्या नावाचा डंका वाजवायचा आहे, तर लढायचं आहे आणि आज घडवायचं आहे. कासार वडवली गावाचा विजयाचा झेंडा फडकवायचा आहे, तर फाईट करायची आहे. कारण दिवा कोळीवाडा हार मानणाऱ्यातली टीम नाही आहे आणि आयुष्यात हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत स्वतःच्या फोटोवरती हार चढत नाही. कारण हारनं जंगलात राहतात, त्यांची शिकार होतं. त्या जंगलाचा राजा सिंह असतो आणि ते सिंहासन मिळवायचं तर संघर्ष करावा लागेल. यॉर्कर आणि यॉर्करनं मैदानावरती ठेवलं शांत. सुशांत मुकादमला बॉल बाकी आहे, तिथनं 8 रन बाकी आहेत 29. पूर्णच्या पूर्ण गोवन मुरबीनं आणि सगळ्या टॉपस्ट टीम मधली पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये गर्दी 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 आणि पहिल्याच रात्रीमध्ये गर्दी गर्दी गर्दी. कारण गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण आहे घोडगावामध्ये. अथर्व एंटरप्राइजेस आयोजित आमदार चषक 2024. 6 बॉल 29. पहिला बॉल फुल टॉस होता आणि अंपायर्सनं भीमर घोषित केलाय. मॅच मध्ये काहीशी मुवमेंट मिळाली आहे, या पाहूयात. जिथे हात पकडायला दिलाय तिथे विजयाचा आनंद सुशांत मुकादम देईल का कासार वडवलीला? वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट म्हणजेच कासार वडवली. आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठेतरी या गावाच्या नावाचा देखील एक वेगळा बोलबाला आपण पाहता. कारण घोडबंदरचं क्रिकेट सर्वात आधी नाव आहे तर रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मेगा दादा अगदी त्यांचा संघ मेगा वाघबीळच्या नावाचं. त्यानंतर कासार वडवली, बाळकुम या काही टीम्स आहेत ज्या सातत्यानं भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, रायगड टेनिस बॉल क्रिकेट गाजवताना घोडबंदर विभागासाठी पाहायला मिळतात. आज कासार वडवली मैदानावरती थोडीशी डगमगली आहे. थोडी नाही, आता जास्तच म्हणावं लागेल, कारण हा बॉल डॉट आलाय जो फ्री हिटचा होता. बॉल शिल्लक आहेत 5 रन बाकी आहेत जिंकण्यासाठी 27. 5 बॉलमध्ये 4 षटकार 1 चौकार मारायचा आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. दिवा कोळीवाडा अक्षय पाटीलचं नावानं आजच्या रात्रीमध्ये हायलाइट बनून राहील. नितीन वैद्यचं विकेट मेडन जरूर आलं, बट डिफेंड करताना टाकलेला मेडन षटक ऑलवेज स्पेशल. फटका ऑन साइडला चालला, मिड विकेटच्या बाहेर. थोडा वेळ जरूर झालाय, बट अजूनही संघर्ष सुरू आहे कासार वडवलीचा. बॉल शिल्लक 4 रन बाकी आहेत 21. आदरणीय नितीनदादा केणी यांच्याकडनं नितेशदा पाटील यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहताय आणि एक लाजवाब टुर्नामेंट आमदार चषक. इथे डॉट बॉल आणि आता मॅच औपचारिकतेमध्ये जाऊन पोहोचली आहे, कारण आता बॉल शिल्लक 3 आणि रन बाकी आहेत 21. जर कदाचित मिडन ओव्हर अक्षय पाटीलचं या मॅच मध्ये आलं नसतं, परिस्थिती कठीण असती. आणि अक्षय पाटीलनं जे आज काम केलंय दिवा कोळीवाड्यासाठी ते लाजवाब. भात करपून गेल्यानंतर आलेला पाऊस त्याची किंमत भरपूर कमी असते. हा षटकार आला आणि आता बॉल बाकी आहे मैदानावरती. इथनं 2 रन बाकी आहेत 15. 2 चेंडू 15 रनची गरज आहे. एक बीमर ऑलरेडी आला, त्याच्यामुळे आता चान्सेस भरपूर कमी आहेत, कारण आधीच चुकांमधनं भरपूर काही शिकलाय गोलंदाज. आपण पाहता त्या ठिकाणी सोहम पवार बॅटच्या समोर बीट केलाय. 2 षटकार जरूर आले सुशांत मुकादमच्या बॅट मधून, बट आता पारड पूर्णपणे भारी राहिलंय, ते म्हणजेच टीम अथर्व त्विशा 11 दिवा कोळीवाडा क्रिकेट संघाचं. शेवटचा आणि अंतिम बॉल या मॅचचा. पहिला सामना मुरबीनं जिंकला
आणि दुसरा सामना यॉर्कर त्याच्यावरती विकेट काढून फिनिश केलाय. 48 धावा डिफेंड करताना मैदानावरती एक मोठ्या फरकानं मॅच जिंकली आहे टीम दिवा कोळीवाडा. अभिनंदन and also well bowled अक्षय पाटील and hard luck team प्रिन्स 11 कासार वडवली. आता जी लढत झाली या लढतीमध्ये इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो 73/11 दिवा कोळीवाडा. तर मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. 7 बॉल 17 रन ज्यानं केले, 2 ओव्हर 12 रन 3 विकेट्स काढले आणि मडन षटक देखील त्यामध्ये आपल्याला जे पाहायला मिळालं.